महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अंतर्गत बोधगया दर्शन रेल्वे यात्रेचा आज शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला। या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली अशा बोधगयेचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे। या उपक्रमामुळे ज्येष्ठांना आध्यात्मिक व सांस्कृतिक समृद्धीचा लाभ होणार असल्याचं मत व्यक्त केले जात आहे। आज आपल्या सर्वांकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। बोधगया जी भगवान गौतम बुद्धांच्या संपूर्ण विचारांची एक प्रेरणाभूमी आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्या या तत्वज्ञानामध्ये ज्या 4 महत्त्वाच्या जागा आहेत, सारनाथ असेल, लुंबिनी असेल, कुशीनगर असेल, त्यासोबत सर्वात महत्त्वाची जागा जर कुठली मानली जाते तर ती बोधगया मानली जाते। आणि प्रत्येकाची इच्छा असते की एकदा तरी बोधगयेला जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलं पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेचा शुभारंभ आज झाला। यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार संजय मेश्राम, चरणसिंग ठाकूर, समीर मेघे, कृष्णा खोपडे आणि नागपूर महापौर नीताताई ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते। आज नागपूर शहरातून बौद्धगयासाठी स्पेशल ट्रेन आम्ही आयोजित केली होती। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या अंतर्गत ही ट्रेन सोडलेली आहे। उद्देश एकच होता की समाज बांधवांना ज्या 60 वर्षाच्या आसपास आहेत त्यांना कधी जायला मिळेल का नाही, काही घरगुती अडचणी असतात, आर्थिक अडचणी असतात, आणि मग हा सर्वजण या माध्यमातून 6 दिवसाचं ट्रिप त्यांची आयोजित केलेली आहे। उत्तम जेवणाची व्यवस्था, उत्तम डॉक्टरांची व्यवस्था, उत्तम राहण्याची व्यवस्था, उत्तम त्या ठिकाणी फिरण्याची व्यवस्था, हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे एकही रुपया न घेता त्यांना आम्ही आता पाठवलं। तुम्ही पाहिलं असेल, मुख्यमंत्री स्वतः त्यांना झेंडा दाखवायला आले होते। म्हणजे याचं महत्त्व असं आहे की आयुष्यात एकदा का होईना बौद्धगयाला जाऊन आलं पाहिजे, ही भावना प्रत्येकाच्या मनात असते। पण इतका लांबचा प्रवास प्रत्येकाला शक्य होत नाही। जसे हिंदू धर्मामध्ये अनेक तीर्थक्षेत्र असे आहेत की तिथं माणूस एकदा तरी जातो, तसंच या बौद्ध धर्मामध्ये एकदा तरी बौद्धगयाला गेलं पाहिजे ही भावना आहे। म्हणून या सरकारनं या सगळ्याचा विचार केलेला आहे। तुम्ही पाहिलं असेल, अयोध्येला सुद्धा आपण ट्रेन सोडली होती, आता बौद्धगयाला सोडतोय आपण, आणि हे सामाजिक सलोखा पण यातून निर्माण होतो। आणि या वयामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तुम्ही आता पाहिला असेल, प्रत्येकजण खुश होता। जाताना तर गाडीत गेल्यानंतर तुम्ही कोणताही तुमचा मित्र असेल त्यांना फोन करून विचारा कसं वाटतंय, तो तुम्हाला सांगेल की याच्यासारखा आनंद दुसरा नाही। म्हणून हे करण्याचा आमचा एक प्रयत्न होता। ही ट्रेन आठवड्यातून एकदा ही एक पहिल्यांदा सुटते, कधी सुटणार ही ट्रेन? नाही, नेहमीचं नाही आहे, हे फ्री ऑफ कॉस्ट यासाठी आहे। मी संभाजीनगरहून एक ट्रेन सोडली, आता ही 11 तारखेला इथून एक ट्रेन गेली, 20 तारखेला दादर मुंबईहून एक ट्रेन जाणार आहे। म्हणजेच एक फक्त नागपूर पुरतं मर्यादित नाही, तर मराठवाडा आहे, नागपूर आहे आणि मुंबई आहे, त्या भागातील सर्व लोकांना पण झालं पाहिजे। म्हणून सर्व लोक कसे जाता येईल हा प्रयत्न आहे। आणखीन जर त्याची डिमांड वाढली तर निश्चितच आणखी 1-2 महिन्यानंतर आणखीन ट्रेन सोडण्याचा प्रयत्न करू। गौतम बुद्धांना त्यांची असलेल्या ध्येयधोरणाला बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं ॲक्सेप्ट केलं आणि बाबासाहेबांनी सांगितलं की सर्वात श्रेष्ठ जे गौतम बुद्धाचे थॉट्स आहेत ते जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे। आजही तुम्ही पाहत असाल, युद्ध नको बुद्ध म्हणणारे या जगामध्ये लोक आहेत, आणि त्या तीर्थक्षेत्राला जाताना मनात एक वेगळा आनंद असतो। इतके ज्ञानी असलेले बाबासाहेब आंबेडकर, पण गौतम बुद्धाचा स्वीकार, त्या धम्माचा स्वीकार त्यांनी केला, म्हणून ती एक वेगळा आनंद आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे। सर, जे इथे महाराष्ट्र भवन निर्माण होण्याचं जे कार्य मागे घोषणा झाली होती त्याबद्दल काय, आणि ते कधीपर्यंत बनणार? मी आत्ताच तुम्हाला मुख्यमंत्री समोर सांगितलं आहे अगदी बरोबर की मला 10 एकर जागा मी तिथं मागितलेली आहे, आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः पत्र लिहिलं आहे। मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री बदल झाल्यामुळं बिहारमध्ये ती थोडंसं आमचं व्हिजिटला थोडंसं अंतर पडलं, आणि पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही तिथं जाणार आहोत, आणि ते जागा घेतल्यानंतर जवळपास 600 ते 700 कोटी रुपये त्या ठिकाणी त्या निर्माण करायला आम्हाला लागणार आहे। एक म्हणजे नवीन प्रकारचं
जसं महाराष्ट्र सदन आहे त्यापेक्षाही चांगलं कसं बांधता येईल, लोकांना तिथं राहता कसं येईल. आणि त्या अनेक लोक असे असतात त्या ठिकाणी बौद्धगयावर गेल्यानंतर त्याच्यावर अभ्यास करू इच्छितात, त्यांच्यासाठी सुद्धा ते स्थान होईल. साधारणतः किती लोकांची राहण्याची व्यवस्था तिथे राहील? तिथं कमीत कमी 1000 लोक तरी राहतील. या पद्धतीचं आम्हाला ते बांधायचं आहे. यात्रेत सहभागी झालेल्या सर्व उपासकांना सुखरूप व मंगलमय यात्रेच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक व आध्यात्मिक स्थळांचा लाभ घेता यावा हा मुख्य उद्देश आहे. भविष्यात इतर तीर्थस्थळांसाठीही अशा यात्रा आयोजित करण्यात येणार असल्याचं सूतोवाच करण्यात आले आहे. सर्व समाजाचे सर्व धर्माच्या लोकांना याच्यात सहभागी होता आलं असतं. फक्त त्यांचे जे नियम अटी आहे ते 60 वर्षाच्या वर असायला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांकरता हे योजना तयार केलेली आहे आणि त्यामध्ये सर्वच धर्माचे सर्व पंथाचे लोक समावेश होऊ शकतात आणि जिथं जिथं तीर्थक्षेत्र जे आयडेंटिफाईड केलेले आहे त्या सर्व तीर्थस्थळांना भेट देऊ शकतात. माझ्यातर्फे, माझ्या पार्टीतर्फे, माझ्या पक्षातर्फे सर्वांना आम्ही शुभेच्छा दिलेल्याच आहे. आणखी पुन्हा आपल्या माध्यमातूनही ते सुखरूप त्यांचे दर्शन व्हायला पाहिजे आणि सुखरूप ते परत यायला पाहिजे हीच आज या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देतो. कार्यक्रमात उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचं स्वागत केले. या योजनेमुळे ज्येष्ठांना दीर्घ प्रतीक्षित धम्म यात्रेची पूर्तता होणार असल्याचं त्यांनी सांगितले. सरकारचं अभिनंदन. महाराष्ट्र शासनानं ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या या लोककल्याणकारी योजनेचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आज यहाँ पर सामाजिक न्याय विभाग की तरफ से मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना में ये सभी लोग नागपुर से बोध गया जा रहे हैं. इनका सब व्यवस्था सामाजिक न्याय विभाग ने की है. रहने का, वहाँ पे बोध गया में जाने का, फिर राजगीर है, नालंदा है, यहाँ पे भी सामाजिक न्याय की विभाग की तरफ से ये व्यवस्था इन सब की गई है. इन यात्रा के लिए इन सबको मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और वहाँ जाकर तथागत के पवित्र स्थल को ये जाके नमन करेंगे, ऐसी भी मैं इनको शुभकामनाएं देता हूँ. धन्यवाद. जय भीम. कितने क्षेत्रों पर दर्शन होने वाला है लोग? लगभग ये 800 लोग हैं और नालंदा, राजगीर और बोध गया, ऐसे तीनों क्षेत्रों को जो पवित्र क्षेत्र है बौद्ध धर्म के, वहाँ पे इनका दर्शन जो है वो होने वाला है. और ये बहुत ही अच्छा मंगलमय वातावरण में यहाँ पर सन्माननीय मुख्यमंत्री जी शिरसाट साहब जो सामाजिक न्याय मंत्री है, ये सभी मान्यवरों के उपस्थिति में ये फ्लैग दिखाया गया है यहाँ रेलवे को. और ऐसी बहुत सारी यात्राएं जो है महाराष्ट्र शासन की तरफ से, सामाजिक न्याय विभाग की तरफ से होने वाली है. सबको बहुत बहुत शुभकामनाएं. जय भीम. नमो बुद्धाय. सगळं खाणं पिणं सगळं तिकडे. आणि आता तिकडे काय माहित नाही आपल्याला, पहिल्या वेळेस आहे ना आपण. पहिल्यांदा चाललं? पहिल्यांदा. याच्या आधी कधी बुद्धगया नाही 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 गेलं? नाही बुद्धगयाला नाही. बुद्धगयाला याच्या आधी न पोहोचण्याच्या मागचं काही एक कारण की तुम्ही बुद्धगयाला नाही पोहोचू शकले? नाही नाही बुद्धगयाला याच्यासाठी नाही पोचलो आम्ही का जेणेकरून म्हणजे घरची परिस्थिती तेवढी नाही आहे आपली. आणि म्हणजे आम्ही मोलमजुरीवाले त्याच्या कारणानं नाही गेलो. आता त्याला योग आला आणि मुलगा आहे सर्व्हिसला, त्यानं मला पण जा म्हटलं, त्यानं सगळं इंतजाम केला, ते करून दिलं. मुख्यमंत्री योजनेत अंतर्गत तुम्ही चालला, कसं वाटतंय तुम्हाला? बरोबर. ओके. मी बुटीबोडी रुई खैरी राहतो. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रेमध्ये माहिती पडलं, मी फॉर्म भरले, त्याच्यामध्ये माझी मिसेस आणि माझा नंबर लागला. मी बुद्धगयाची यात्रा करतो. याच्या आधी बुद्धगयाची यात्रा? नाही, हे पहिल्यांदा. तर मुख्यमंत्र्यांसाठी तुम्ही कृतज्ञ आहात की त्याच्यामुळे तुमची बुद्धगयाची यात्रा होत आहे? हे जो यात्रा लावली मुख्यमंत्रीनं, तर आम्ही त्याला धन्यवाद देतो.